मित्रो, अनेकांना कविता लिहावी वाटते, साहित्यिक बनावं वाटते, लेखक व्हावं वाटते. त्या अनुषंगाने काही प्रश्न मला अनेक जण विचारत राहतात. अशा साहित्यिक होऊ इच्छिणाऱ्या, लेखक होऊ इच्छिणाऱ्या, कवी होऊ इच्छिणाऱ्यांना काही एक मार्गदर्शन व्हावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे. एक 7 दिवस या विषयावर मार्गदर्शन आपण करणार आहोत. तर काव्यलेखन करण्याची आवड असणाऱ्यांनी पहिल्यांदा काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. आपलं वाचन खूप वाढवा मित्रांनो. तुम्हाला कविता लेखन करायचे ना, कविता संग्रह वाचा, मनापासून वाचा. अनेक कविता संग्रह वाचल्यानंतर तुम्हाला त्या काव्य प्रकाराची एक ओळख व्हायला मदत होते. त्यातली शब्द रचना कशी असते, त्यातली भाषा कशी असते, त्याची मांडणी कशी असते, त्या कवितेची त्याची उत्स्फूर्तता कशी असते त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायला हळूहळू मदत होईल. जशा काव्यरचना तुम्हाला आस्वादाव्या लागतील, त्याचबरोबर तुम्ही काव्य म्हणजे काय, काव्याच्या व्याख्या, काव्याचे विशेष कोणते असतात, शब्दांच्या शक्ती कोणत्या आहेत, काव्यामध्ये कोणती शब्दशक्ती काम करते, जास्तीत जास्त व्यंजनशक्ती करते. आपण त्या शब्दशक्तीचाही परिचय करून घेणार आहोत, काव्याचं स्वरूप समजून घेणार आहोत, काव्याच्या व्याख्या समजून घेणार आहोत, काव्याची भाषा कशी आहे हे समजून घेणार आहोत, कवितेचे काही प्रकार कसे असतात हे पण समजून घेणार आहोत. आणि साहित्याचे विविध प्रकार कोणते असतात या संदर्भातही काही माहिती मी आपल्यासमोर पुढच्या काही दिवस मी देत राहणार आहे. ज्यांना साहित्यिक, लेखक, कथाकार व्हायची इच्छा असेल त्यांनी हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या सर्व गोष्टीची माहिती तुम्ही घेऊ शकाल. तर मी सांगत होतो तुम्हाला की वाचन हे कवितेचं जसं वाढवणं गरजेचं आहे, तसंच ऐकल्या पाहिजे कविता. त्याचं सादरीकरण कसं करतोय तो कवी हे देखील चांगल्या कवींच्या कविता तुम्ही सातत्यानं ऐकल्या पाहिजे. त्यातून तुमच्या सादरीकरणामुळे नक्की तुम्हाला लोक प्रतिसाद चांगला देत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जीवन जगत असताना जे काय आपल्याला अनुभव येतात, काही अनुभव हे संत स्वरूपाचे, कधी सांगले तरी जमते, न सांगले तरी जमते, अशा पद्धतीचे असतात. पण कधीतरी सांगावं असं माणसाला वाटत राहते. असे अनुभव तुम्ही लिहून काढणं गरजेचं आहे. पण काही अनुभव इतके उत्स्फूर्त असतात, ते आता सांगितल्याशिवाय राहवच नाहीत. काही कल्पना अशा मनामध्ये उमटतात, येतात, काही विचार असे येतात, काही भावना अशा उफाळून येतात आणि ते शब्दाच्या माध्यमातून तेव्हा व्यक्त करतात. त्याला उत्स्फूर्ततेने जे व्यक्त होतं त्याला काव्याचं स्वरूप यायला मदत होते. म्हणून स्फूर्ती येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा स्फूर्ती येईल तेव्हा काव्यलेखन आपण केलं पाहिजे. म्हणून फमू शिंदे सर एकदा म्हणाले होते की मला एखाद्या वेळेस काव्यलेखनाचा असा उमाळा येतो दाटून, तेव्हा माझ्याजवळ काहीच कधी सापडत नाही. तेव्हा माझ्या प्रवास करत असतानाचं जे एस टीनं प्रवास करताना एस टीचं तिकीट असायचं, त्यावेळेससुद्धा मी लिहायचो त्याच्या पाठीमागं. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी ते सांगून ठेवलेलं आहे. आपणही आपल्याला जे काही 4 ओळी सुचतील, कधी काय होतं मित्रांनो, संपूर्ण कविता सुचत नाही, त्यातल्या काही ओळी सुचतात आणि मग काही वेळी काही ओळी पुन्हा सुचत राहतात. हा एक भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळं जितकं लिहिता येईल तितकं लिहित राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि या समाज जीवनाविषयीचं चिंतन असेल, आत्मचिंतन असेल, मानवी स्वभाव समजून घेणं, मानवी जीवन समजून घेणं, मानवी मूल्ये समजून घेणं, या मानवी मूल्यांची होणारी पायमल्ली आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये एक त्या भावना निर्माण होणं गरजेचं आहे. आणि काव्यामध्ये भाव अभिव्यक्ती जास्त असते.
भावनेचा आविष्कार काव्यामध्ये जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला आलेल्या भावनाचा आविष्कार तुम्ही व्यक्त करत गेलं पाहिजे. आणि एकदा कधी कधी काय असते, तुम्हाला जसं सुचेल तसं तुम्ही लिहित राहिलं पाहिजे. अगोदर एकदाच तुम्ही काही मोठे कवी होऊ शकणार नाहीत. जेव्हा जसं वाटेल तसं लिहून ठेवत राहायचं. हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये तुमच्यात सुधारणा होत जाते. जसं लेकरू काय पहिल्यांदाच पळते का? नाही पळत ना. तसंच कुठल्याही गोष्टीची जी सुरुवात असते ती साधीच असते. त्यामुळं कधी घाबरून जायचं गरज नाही. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही लिहित राहा. कधी कधी अनेक कवींचा माझा संवाद होत असतो. बऱ्याच कवी म्हणतात की सर, सुरुवातीला लिहिलेल्या कविता आत्ता वाचून आम्हाला आमचीच लाज वाटायला लागते, किंवा काय आपण फालतूपणा तेव्हा केला होता, किती कमी दर्जाची कविता मी लिहिलेली होती. मित्र, ते त्या असं नसते. सुरुवात ही तशीच असते. एखादं लेकरू रनर जरी झालं पुढं, तरी सुरुवातीला तो पाय अडखळतच चालतो, हळूहळू पडतो, उठतो, आणि त्यानंतर हळूहळू चालायला लागतो. चालायला लागल्यानंतर थोडी थोडी गती घेतो. मग पळायचा सराव सातत्यानं झाल्यानंतर, स्पर्धेत भाग घेतल्यानंतर तो एक विजेता, धावपट्टू म्हणून त्याचा विजय होऊ शकतो. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुम्हाला सर्वसाधारणपणे मला एकाने विचारलं की सर, मला सामाजिक जाणीवेच्या कविता लिहायच्या आहेत आणि समाजाविषयीचा कळवळा त्यातून व्यक्त झाला पाहिजे. अशा पद्धतीनं लिहिण्यासाठी मी काय करू? तुला सामाजिक कळवळा लागते बेटा. बुडती हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, असं तुकाराम महाराज म्हणाले होते. आपल्याला जेव्हा हे समाजाचं दुःख आता पाहवतच नाही, काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला जेव्हा असं वाटते की हे आता मला हे बोलल्याशिवाय राहत नाही, हे सांगितलंच पाहिजे, आणि जेव्हा असा झटका यायला लागतो तुम्हाला उत्स्फूर्तपणे, तेव्हा लिहून ठेवत जा. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो. जेव्हा सुचेल, जेव्हा स्फूर्ती येईल, ते तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि तुम्हाला एक विशिष्ट अनुभवही असणं गरजेचं आहे. अनुभव आले अंगा, ते या जगा देतसे, असं तुकाराम महाराज म्हणतात. अनेक जण ह्या ज्या काव्य रचनेला अनुभवाचं बऱ्याचदा अधिष्ठान असू शकते, काही कल्पना प्रधान पण काव्य असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढच्या भागामध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासोबत सांगणारच आहे. त्यासाठी आपल्यासमोर एक कविता आज मी माझी ठेवणार आहे. तर ही कविता सादर करत असताना तुम्हाला काही जर जाणवलं यातून, तर तुम्ही ते मला सांगू शकाल. होती एकच आस, पाखरांच्या चाऱ्याचा ध्यास. होती एकच आस, पाखरांच्या चाऱ्याचा ध्यास. अनवानी भटकली माळ सारा, अनवानी भटकली माळ सारा. नैनी वात्सल्याच्या धारा, किती मनमोड, किती तडजोड. दुःखही तिनं मानलं गोड, तापाचीही नसे तमा, तापाचीही नसे तमा. खोप्यासाठी काडी काडी केली जमा. अपमानाला सहज दूर सारत गेली, अपमानाला सहज दूर सारत गेली. अश्रू आले नैनी तरी कचरा गेला म्हणत गेली. पाखरांच्या राशीसाठी, पाखरांच्या राशीसाठी कष्टांची राश. नाही सोडला कधी जगण्याचा ध्यास. चातकानं पावसाची वाट पाहावी, वीज कोसळावी तशी तिची गत झाली. खूप धावपळ झाली, जेवण तयार केली, पंक्ती बसताना मात्र निघून गेली. पाखरांना आठवण येते, दुःखाची भरती चालू राहते. पाखरांचे नयन पाणावत राहतात, ते आतल्या आत खगत जातात. खरं तर पाखरांनी आता खगणं सोडून द्यावं, मनानं खंबीर होत जावं. आयुष्याचं गाणं सदैव पुढे न्यावं, आयुष्याचं गाणं सदैव पुढे न्यावं. मित्रो, आपल्या सादरीकरणाला असेल किंवा आपल्या काव्यलेखनाला असेल, ही हळूहळू धार येत जाईल. त्यामुळे तुम्ही लिहित राहा.
सादरीकरण करत राहा, सराव करत राहा आणि त्याचबरोबर आपला जो एक महत्त्वाचा पैलू त्यात आहे, आपण संघटन कौशल्यावर जे बोलणार आहोत. तर संघटन कौशल्य म्हणजे एक माणसं जोडण्याचं कौशल्य. तुम्ही माणसं जोडत जगा आणि माणसं जोडण्याचं कौशल्य देखील मी आपल्याला पुढच्या काही भागात सांगणार आहे. ज्यांना कवितेची साहित्यिक बनायचं आहे, कवी बनायचं आहे किंवा आपल्या काव्याला, साहित्याला सर्वदूर पोहोचवण्यासाठी काही क्लुप्ती हव्या असतील, काही मार्गदर्शन हवं असेल, तर या हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ पाहत राहा. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हनुमंत भोपाळे हा या यूट्यूबला जसं तुम्ही सोबत करणं गरजेचं आहे, तर आपण एक ग्रुप केलेला आहे या साहित्यिकांना गायडन्स करण्यासाठी, नवसाहित्यिकांना गायडन्स करण्यासाठी. तर त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कुठली फीस नाही. तर नंबर मी देतो, त्या नंबरला तुम्ही जॉईन व्हा. 9767704604 असा नंबर आहे माझा. तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जाईल. आणि त्याचबरोबर हे जे काही मार्गदर्शन 8 दिवस चालणार आहे, 8 व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे वेगवेगळ्या अनुषंगानं. आणि हे सगळे व्हिडिओ ऐकल्यानंतर आणि मग आपण एका समारोपाचा कार्यक्रम घेणार आहोत. आणि आपले काही प्रश्न या अनुषंगानं असतील तरी मला माझ्या 9767704604 या नंबरवर आपण पाठवू शकता. त्याची आपण चर्चा करू शकतो. धन्यवाद.